नमस्कार, मी गौरी सुर्वे. तुम्ही बघताय भाईंदर संवाद. आणि आज आहे जागतिक पर्यावरण दिन. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानगरपालिकेने आज वृक्षारोपण केलेलं आहे. आणि आज आपण बघणार आहोत की जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानगरपालिकेने जे वृक्षारोपण केलंय, महानगरपालिका खरंच वृक्षांची तेवढी काळजी घेताना दिसते का? इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे जे वृक्ष आहे हे वृक्ष पूर्णपणे सुकलेलं आहे. याची पानं पूर्णपणे सुकलेली आहेत. म्हणजे या शहरामध्ये जर आपण बऱ्याच ठिकाणी जर बघायला गेलं तर अशी सुकलेली, कुपोषित झालेली वृक्ष तुम्हाला दिसतील. महानगरपालिका वृक्षांचं संगोपन करते, वृक्षांचं सौंदर्यीकरण करते. ह्या झाडाला देखील जर तुम्ही बघितलं तर ह्या झाडाला देखील पेंट लावलेला आहे, ह्याचं सौंदर्यीकरण केलेलं आहे, पण याची काळजी मात्र घेतलेली नाही आहे. म्हणजे वृक्ष सौंदर्यीकरणाच्या नावाने जे टेंडर्स काढले जातात ते टेंडर्स फक्त ठेकेदारांच्या घशात घातले जातात का? वृक्ष सौंदर्यीकरणाच्या अंतर्गत आणि उद्यान विभागाच्या अंतर्गत जर तुम्ही बघायला गेलात, महानगरपालिका वृक्षांची काळजी घेणं, वृक्षांना खत पाणी घालणं, कीटकनाशकांचा वापर करणं, शहरातील सगळ्या वृक्षांबाबत जबाबदारीने कामं करताना दिसायला हवी. तिथेच महानगरपालिका इथे जर तुम्ही बघायला गेलात तर काहीच काम करताना दिसत नाहीये. अशीच बरीच झाडं आहेत. जर मी तुम्हाला दाखवायला गेले तर ही जी 2 झाडं तुम्ही सोडलीत तर हे जे तिसरं झाड आहे ते देखील तसंच आहे. म्हणजे त्याच्याकडे बघून तुम्हाला लिटरली कळेल की हे झाड किती कुपोषित आहे. ह्याचा जर तुम्ही व्ह्यू नीट बघितला तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की ह्याची जी पानं आहेत ते पूर्णपणे, ही जी पानं आहेत ती गळालेली आहेत आणि हे कुपोषित झालेलं आहे. म्हणजे एवढं पातळ झाड आहे जे माझ्या हाताने हलवलं तरी हलतंय. महानगरपालिका वृक्षारोपण करून नक्की सिद्ध तरी काय करते? म्हणजे वृक्षारोपण करून स्वतःची पाठ थोपटवणारी महानगरपालिका अशा ठिकाणी का कामं करताना दिसत नाहीये? महानगरपालिका वृक्षांच्या सौंदर्यीकरणासाठी जो पैसा वापरते त्याचं नक्की होतंय काय? हा प्रश्न माझा महानगरपालिकेसमोर असणार आहे.